देशभरात सुरू असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबई तथा MMR रिजनमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे योजले असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पनवेल पोलीस ठाण्याच्या वतीने मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे। मध्यरात्री केलेल्या या कोम्बिंग ऑपरेशनसाठी स्वतः पनवेल शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरले असून सखोल चौकशी केलेली आहे। यावेळी पनवेल परिसरातील गुन्हेगारांची चौकशी केली असून फरार आरोपी व गुंडांची झडती घेण्यात आली। पनवेलमधील विविध भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं। त्याचबरोबर गाड्यांची विशेषतः दुचाकी स्वारांची कसून चौकशी देखील करण्यात आली आहे। या कोम्बिंग ऑपरेशनसाठी एकूण 59 पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे। आपण पाहूयात यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे। नवी मुंबई पोलीस मान्य पोलीस आयुक्तांच्या आदेशाने नवी मुंबईमध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर फूट पेट्रोलिंग, जेणेकरून विजिबल पोलिसिंग, पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत, लोकांना सुरक्षित वाटलं पाहिजे, त्यासाठी फूट पेट्रोलिंग, त्याचप्रमाणे नाकाबंदी, मोठ्या प्रमाणावर संशयित वाहनांचं चेकिंग करणे, या 2 स्कीम आहेत। त्याप्रमाणे गुन्हेगारांसाठी आणि पाहिजे व फरार आरोपींसाठी एक कोम्बिंग ऑपरेशन आम्ही आज करत आहोत। रात्री दुपारी आम्ही नाकाबंदी आणि त्याचप्रमाणे फूट पेट्रोलिंग केलेलं आहे करंजाडे भागामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी नाकाबंदी केली। परंतु आता जे आहे ते कोम्बिंग ऑपरेशन करत आहोत। याच्यामध्ये पाहिजे व फरार आरोपी चेक करणार आहेत। त्याप्रमाणे आम्ही एक रक्षक ॲप माननीय पोलीस आयुक्तांच्या कल्पनेतून एक तयार केलेला आहे। त्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही मॅपिंग केलेलं आहे, त्या गुन्हेगारांना चेक करणार, तसेच जे पाहिजे व फरार आरोपी त्यांना चेक करणार। काही तडीपार आरोपी, प्रतिबंधित आरोपी जे आहेत, काही रेकॉर्डवरचे गुंडा, या सगळ्यांना चेक करणार आणि जे वॉन्टेड आरोपी असतील त्यांना अटक करणार। आजच्या पोलीस ऑपरेशनमध्ये एकंदरीत किती पोलीस स्टेशनचे 2 PI, 7 पोलीस ऑफिसर आणि 21 अंमलदार, त्याचप्रमाणे RCPचे एकूण 1 ऑफिसर आणि 30 अंमलदार आणि झोन 2 स्ट्रायकिंगचे 1 अधिकारी आणि 12 अंमलदार, याप्रमाणे एकूण साधारण 12 आणि 42 आणि 27 टोटल फिगर 49 अंमलदार। यामध्ये नागरिकांना एक आव्हान आहे की जर कोणी बेकायदेशीर नागरिक, परदेशी नागरिक वगैरे आढळून आले तर त्याची पोलिसांना माहिती द्यावी। तसेच कोणी ड्रग डीलर किंवा नशेचे पदार्थ विक्री करत असेल तर त्याबद्दल पोलिसांना माहिती दिली तर त्याची गुप्तता राखण्यात येईल आणि त्यावर कारवाई करण्यात येईल। हे महत्त्वाचे 2 आमचे विषय आहेत। आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवंशीसह पुरुषोत्तम कनुजिया, रिपोर्ट नवी मुंबई।